प्रतिवाद्याने त्यांच्या प्रतिदाव्यात कायदेशीर वारसांना कधीच घेतले नाही, त्यामुळे माझ्या अशिलाविरुद्ध हुकुमनामा बजावता येणार नाही. वारस रेकॉर्डवर जे आहेत ते कशा कशामध्ये घेतले जातात आणि प्रतिदाव्यामध्ये स्वतंत्र वारस रेकॉर्डवर घेणे आवश्यक असते का? जर का वादीने त्यांच्या दाव्यामध्ये ऑलरेडी एखाद्या व्यक्ती मयत झाला म्हणून त्यांचे वारस जर रेकॉर्डवर घेतलेले असतील आणि तेच मयत व्यक्ती हे प्रतिदाव्यामध्ये सुद्धा पक्षकार असतील, वादी किंवा प्रतिवादी म्हणून, तर त्यांचे स्वतंत्रपणे जे वारस आहेत ते त्या प्रतिदाव्यामध्ये सुद्धा रेकॉर्डवर घेणं गरजेचं असतं का, या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जेव्हा एखादा दावा दाखल करतो एक व्यक्ती, ज्याला वादी असं म्हटलं जातं, कायद्याच्या भाषेमध्ये प्लेंटिफ इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, ज्याच्या विरुद्ध दावा दाखल केला जातो त्यांना प्रतिवादी असं म्हटलं जातं किंवा विरुद्ध पार्टी म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये डिफेंडंट असं म्हटलं जातं. तेव्हा वादीने दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादी त्या दाव्याच्या कामी नोटीस मिळाल्यानंतर, समन्स मेहरबान कोर्टाचं मिळाल्यानंतर हजर होतात आणि हजर झाल्यानंतर ते आपले म्हणणं जे आहे त्या दाव्याला ते तर सादर करतातच, त्यासोबतच ते आपला स्वतःचा सुद्धा क्लेम जो आहे तो स्वतंत्रपणे मेहरबान कोर्टासमोर सादर करतात, ज्याला प्रतिदावा असं म्हटलं जातं. प्रतिदावा हा दाव्यासारखाच असतो. प्रतिदाव्यामध्ये आपली मागणी काय आहे ते लिहावं लागतं, वादी प्रतिवादी यांची नावं लिहावी लागतात, त्या प्रतिदाव्याची आकारणी किती रकमेवर केलेली आहे ते लिहावं लागतं, मेहरबान कोर्टाचं अधिकार क्षेत्र लिहावं लागतं, त्या प्रतिदाव्यामध्ये कोणकोणत्या मिळकतीबाबत दाद मागावायची आहे हे सुद्धा नमूद करावं लागतं. आणि अर्थातच प्रतिदावा हा कोणी केला ते प्रतिदाव्यातील वादी असतात आणि ज्यांच्या विरुद्ध केला ते प्रतिदाव्यातील प्रतिवादी असतात. जेव्हा दावा आणि प्रतिदावा असे दोन्ही एकाच केसेसमध्ये दाखल होतात तेव्हा त्याचा नोंदणी क्रमांक हा एकच असतो, कारण वादीने ज्या नोंदणी क्रमांकाने दावा दाखल केलेला आहे त्यामध्येच प्रतिवादी हे प्रतिदावा दाखल करीत असतात, त्याला स्वतंत्र नंबर पडत नाही. आणि जेव्हा दाव्यामध्ये वादी किंवा प्रतिवादी यांच्यापैकी एखादी व्यक्ती मयत झाली, ती व्यक्ती मयत झाल्यानंतर वादीने त्यांच्या दाव्यामध्ये त्या व्यक्तीचे वारस रेकॉर्डवर घेतले, म्हणजे त्यांच्या वारसांना त्या दाव्यामध्ये समाविष्ट केले. आता दाव्याचा क्रमांक तर एकच आहे, वादीने त्या मयत व्यक्तीचे वारस हे रेकॉर्डवर घेतलेले आहेत, समाविष्ट केलेले आहेत त्यांच्या दाव्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये प्रतिवादीने जो प्रतिदावा दाखल केलेला आहे त्या प्रतिदाव्यामध्ये जसं दाव्यातले जी व्यक्ती मयत आहे तीच व्यक्ती जर का प्रतिदाव्यामध्ये सुद्धा वादी किंवा प्रतिवादी दोन्हीपैकी कोणी का असेना जर समाविष्ट असेल तर त्या ठिकाणी प्रतिवादीला सुद्धा प्रतिदाव्यामध्ये त्या मयत व्यक्तीचे वारस हे रेकॉर्डवर घ्यावे लागतात, म्हणजे समाविष्ट करावे लागतात. वादीने त्यांच्या दाव्यामध्ये वारस रेकॉर्डवर घेतले म्हणून आणि नंबर एकच आहे दाव्याचा, त्याच्यामध्येच प्रतिदावा दाखल केलेला आहे, त्यामुळे वेगळं प्रतिदाव्यामध्ये ते वारस घेण्याची गरज नाही असं म्हणता येणार नाही, कारण दावा हा वेगळा आहे, प्रतिदावा हा वेगळा आहे. आणि जर का प्रतिवादीने त्या मयत व्यक्तीचे, मग तो वादी असो किंवा प्रतिवादी असो, त्यांचे वारस जर रेकॉर्डवर घेतले नाही तर तो दावा हा अबेट होतो, म्हणजे दावा हा त्या मयत व्यक्तीच्या विरुद्ध रद्द होतो. आणि जर का अशा प्रकारे वारस रेकॉर्डवर नाही घेतले प्रतिवादीने, केवळ वादीने त्यांच्या दाव्यात घेतलेले आहेत, दावा एकच आहे, आता ऑलरेडी ते समाविष्ट झालेले आहेत, प्रतिदाव्यामध्ये वेगळे घेण्याची काय गरज आहे असे म्हणून जर का प्रतिदाव्यामध्ये त्या मयत झालेल्या व्यक्तीचे जर वारस रेकॉर्डवर घेतले नाहीत तर जसं मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे प्रतिदावा अबेट होतो आणि म्हणजे रद्द होतो. आणि जरी प्रतिदावा पुढं सुनावणी होऊन जर का मंजूर जरी झाला, म्हणजे मेहरबान कोर्टाने प्रतिदावा मंजूर केला, प्रतिदाव्यातील वादीच्या बाजूने काही निर्णय जरी दिले, तरी जी व्यक्ती मयत झालेली आहे, ज्यांचे वारस त्या प्रतिदाव्यामध्ये रेकॉर्डवर घेतले गेलेले नाहीत, त्यांच्यावर तो झालेला हुकुमनामा बंधनकारक होऊ शकत नाही, कारण ते त्या प्रतिदाव्यामध्ये समाविष्ट नसतात. म्हणजे दॅट डिक्री वॉज पास बिहाइंड बॅक ऑफ दोज लिगल हेअर्स, त्या वारसांच्या परस्पर तो हुकुमनामा झालेला आहे, त्यामुळे तो झालेला हुकुमनामा हा त्यांच्यावर बंधनकारक होऊ शकत नाही. त्यामुळे वादीने जर का दाव्यामधला एखादा व्यक्ती मयत झाला म्हणून त्यांचे वारस रेकॉर्डवर घेतलेले असतील आणि तोच मयत व्यक्ती हा प्रतिदाव्यामध्ये सुद्धा वादी किंवा प्रतिवादी यांच्यापैकी कोणी का असेना तर त्यांचे वारस
हे त्या प्रतिदाव्यामध्ये सुद्धा समाविष्ट केले पाहिजेत, रेकॉर्डवर घेतले पाहिजेत. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल, समजली असेल. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवरील या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आपण लाईक केल्यानंतर हाईप नावाचं एक कलरचं रेनबोचं बटन आपल्याला दिसेल, सप्तरंगी स्टार असलेलं, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. आणि आपण जर का हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, कोर्ट कचेरीच्या किंवा ॲडव्होकेट विशाल गावडे, ॲडव्होकेट कैलास नाईक, आर.जे. कैलास या प्रोफाईलवर पाहत असाल, कोर्ट कचेरी पेजवर पाहत असाल, फेसबुकच्या किंवा इंस्टाग्रामच्या कोर्ट कचेरी पेजवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. आणि त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आपल्या शेअरमुळे, आपल्या लाईकमुळे आमचा उत्साह वाढतो. धन्यवाद.